यंदाचं वर्ष आपण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं करत आहोत. या पार्श्वभूमीवर मी माझ्या समस्त बहुजन बांधवांशी संवाद साधत आहे. भावांनो, सध्याचा काळ हा प्रचंड संभ्रम निर्माण करणारा काळ आहे. एका बाजूला माझा मराठा बांधव ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करत आहे. दुसऱ्या बाजूला माझा ओबीसी बांधव त्याचं घटनात्मक आरक्षण, त्या आरक्षणाच्या बचावासाठी आंदोलनाच्या भूमिकेत आहे. ह्यातून महाराष्ट्रातलं समाजमन अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. हे असं जरी असलं तर शेवटी तुम्हाला मला आपल्या हक्क अधिकाराचा लढा यशस्वी करायचा असेल तर एकमेकांकडे बोट दाखवून चालणार नाही. एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करून चालणार नाही. तुम्हाला मला वैचारिक भूमिका घ्यावी लागेल. संविधानिक मार्गाने आपली लढाई लढावी लागेल. पण आज रोजी तशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रात दिसत नाही. बंधूंनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जसं कळायला लागलं तेव्हापासून मी इथल्या कोणत्याच दगड्या देवापुढे झुकलो नाही. कोणत्याच दगड्या देवापुढे वाकलो नाही किंवा ह्याच्या मागे जाऊ किंवा त्याच्या मागे जाऊ असा कोणताही संभ्रम माझ्या मनात कधी निर्माण झाला नाही. एक ठोस भूमिका घेण्याची क्षमता, वैचारिक कुवत जिला आपण म्हणतो, ती माझ्यात आज रोजी आलेली आहे. कारण माझ्यात इथल्या बहुजन महापुरुषांच्या, महामातांच्या विचारांचं तेज आहे. आणि ज्याच्या ज्याच्या रक्तात अशा प्रकारचं तेज आहे तो कधीही संभ्रम अवस्थेत सापडू शकत नाही किंवा तो कधीही संभ्रमात पडू शकत नाही किंवा त्याला कोणी संभ्रमात पाडू शकत नाही. बंधूंनो, महात्मा गौतम बुद्ध, सम्राट अशोक, राजे छत्रपती शिवराय, राजे मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजे छत्रपती शाहू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या थोर महापुरुषांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे.
आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, या संभ्रमाच्या अवस्थेतून आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि जी काही लढाई आपल्याला लढायची आहे ती वैचारिक पातळीवर लढावी लागेल. कारण वैचारिक पातळीवर लढा लढल्याशिवाय तो लढा यशस्वी होऊ शकत नाही. मी आपणा सर्वांना खात्री देऊ इच्छितो की या आमच्या महापुरुषांच्या महामातांच्या विचारांमध्ये जगाला झुकवण्याची ताकद आहे. आणि म्हणून मी माझ्या समस्त बहुजन बांधवांना विनंती करेल की आपण संभ्रमात न पडता या महापुरुषांच्या विचारांपुढे झुकावं, या महापुरुषांच्या विचारांपुढे वाकावं. या महापुरुषांचा जो काही विचार आहे तो विचार आपण एकदा वाचावा. मी आपणास खात्रीने सांगतो, या महापुरुषांच्या विचारात जगाला झुकवण्याची ताकद आहे. तुम्ही या महापुरुषांच्या महामातांच्या विचारांपुढे झुका. तुम्हाला खात्रीने सांगतो, अरे जग तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.